पारनेर तालुका आणि नगर तालुक्याच्या मताधिक्याची स्पर्धा। महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेदरम्यान सुपे पारनेर येथे आयोजित बैठकीत उमेदवार तुमचा पारनेर तालुका आणि नगर तालुक्याच्या मताधिक्याची स्पर्धा लावायची आहे। बाळासाहेब हराळ, संदेश कारले यांच्यासह 6 जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे आहेत। आम्ही पुढे गेलो तर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नगरला द्यावी लागेल असं प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी सांगताच नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत गाडे यांच्या मागणीस प्रतिसाद दिला तर पैज आम्हीच जिंकणार असा विश्वास पारनेरच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, संदेश कारले, शिक्षक नेते राया आवटी, बाबासाहेब तरटे, खंडू भुकण, किसनराव रासकर, नगरसेविका प्रियंका आवटी, राधाकृष्ण वाळुंज, माजी सभापती रामदास भोर, माऊली कळमकर, रामदास गोल्हार, दीपक पवार, बापूसाहेब भापकर, पूनम मुंगसे, माजी सभापती नंदाताई शेंडगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता। आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण पारनेर तालुका आणि नगर तालुका याची स्पर्धा करतो। वाळून साहेब उमेदवार तुमचा नाही, आपण तालुका म्हणून आहोत। पारनेर तालुक्याचं मतदान वेगळं करू आणि नगर तालुक्याचं मतदान वेगळं करू। तुमचा उमेदवार आहे, विद्यमान आमदार आहे, पारनेरचा म्हणून तो तुमचा उमेदवार आपला, पण आता आपल्याला स्पर्धा लावायची। तर आम्ही बाळासाहेब हराळ, संदेश कारले आमचे 6 जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीचे आहेत। 6 गेल्या 15 वर्षापासून महाविकास आघाडीच्या ताब्यात पंचायत समिती आमच्या लावायची की शहरात नगर तालुक्यातले म्हणतात का पारनेरचे म्हणते? पक्की बघा बरं का, आम्ही जर पुढे गेलो, नगर तालुका जर पुढे गेला तर पारनेर नगरचा पुढचा जो उमेदवार असेल तो नगर तालुक्याला द्यावा लागेल। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र।